प्रल्हाद म्हणाले ठीक आहे. प्रल्हाद घराबाहेर पडले, एका घरामध्ये गेले. त्या घरातल्या बाईला विचारलं, हे पहा बरे, भगवान आले आपल्याला वैकुंठाला न्यायला, तर तुमची यायची तयारी आहे का? त्या बाईने सांगितलं आली असती, यायला काही हरकत नाही, माझं काही म्हणणं नाही, पण काय आहे म्हणे पोरीची 10वी आहे आणि परीक्षा तोंडावर आली. आता जर मी वैकुंठाला आली तर पोरीचं कसं होईल? दुसऱ्याने सांगितलं पोराची 12वी आहे. तिसऱ्याने सांगितलं अमकं अमकं झालं. चौथ्याने सांगितलं मुलगी बाळांपणाला आली. पाचव्याने सांगितलं हो मुलाचं अजून लग्नच झालं नाही. सहाव्याने सांगितलं हो तब्येतच बरी नाही. सातव्याने सांगितलं आलो असतो, यायला काही हरकत नाही, पण काय आहे म्हणे वैकुंठाला जाऊ, त्याच्यापेक्षा इथंच बसलेलं बरं. आळशी लोक असतात ना, वैकुंठाला जायला कोण तयार होतं का? काय आहे म्हणे वैकुंठाला जाऊन तरी, तिथं फक्त चांगलं जेवण मिळेल, झोप मिळेल, एवढंच. ते आम्हाला इथंही मिळतं, जे मिळेल इथे मिळतं ना. पण जाऊ द्या, प्रल्हादाच्या राज्यातलं जाऊ द्या. मी तुम्हाला आता इथं विचारलं, कोण वैकुंठाला यायला तयार आहे? कोण? हात वर करा बरं, कुणा कुणाला यायचंय वैकुंठाला? तुम्हाला जायचंय? आजीला पण जायचंय वैकुंठाला? वैकुंठाला आजी, वैकुंठाला माहिती आहे का कुठं जायचं? घरी नाही, देवाच्या घरी डायरेक्ट जायचंय. एवढा वैतागल्या आजी तुम्ही, संसाराला वैतागल्या. असं वैकुंठाला जायला कोणी होत नाही, पण आजी तयार झाल्या, कारण आजी जास्तच वैतागल्या वाटते संसाराला. आजी नातू जास्त त्रास देतो काय की सून मांडते? मग आजोबा कोण? सून, मुलगा. आजीला मुलगा त्रास देतो बघा, मगाशीच सांगितलं. मग त्यापेक्षा मुलगी चांगली आहे की नाही? असं वैकुंठाला जायला कोणी तयार होत नाही. भगवंताने सांगितलं, प्रल्हादा चला. प्रल्हाद आले भगवंताजवळ. प्रल्हादाने सांगितलं, देवा वैकुंठाला यायला कुणी तयार नाही, मी एकटाच आहे, आपण जाऊ वैकुंठाला. भगवंताने सांगितलं नाही, आता न्यायचं तर सगळ्या नगराला घेऊनच जायचं, नाही तर तुलाही नेता येणार नाही. आता आली का नाही पंचायत? जेव्हा चल म्हणत होतो तेव्हा नगराला घेऊन जायचं, आता कुणीच यायला तयार नाही. प्रल्हादाने सांगितलं, देवा आपण जाऊ. भगवान म्हणाले नाही, आता नगराला घेऊन जायचं. प्रल्हाद म्हणाले ठीक आहे. भगवान म्हणले जा परत विचारून या. मी तुम्हाला असं सांगितलं होतं की नगरातल्या माणसांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा विचारा. प्रल्हाद म्हणाले काय प्राणी? हो म्हणे घेऊन जाऊ. प्रल्हाद पुन्हा घराबाहेर पडले. रस्त्याने जाताना एक डुकराचं घर लागलं. आता प्राण्यांना विचारायचं होतं, ते होतं डुकराचं घर. प्रल्हाद आतमध्ये गेले, तिथे ते डुक्कर होतं बसलेलं. कुठं? बैठकीत. प्रल्हाद आतमध्ये गेले. प्रल्हादाने विचारलं, त्या डुकराला विचारलं, हे पहा म्हणे भगवान आले आपल्याला वैकुंठाला न्यायला, तर तुमची यायची तयारी आहे का? त्या डुकराने सांगितलं, अवश्य, का नाही, पण आमची एक अट आहे, आम्ही एकटे वैकुंठाला येणार नाही, आम्ही सगळेच येऊ. प्रल्हाद म्हणाले काय, सहकुटुंब? फार चांगली गोष्ट आहे म्हणे. कोण असतं तुमच्या कुटुंबात? त्या डुकराने सांगितलं, फार काही नाही म्हणे, माझ्या 4-5 बायका आणि 30-40 पोरं. एवढ्या सगळ्यांना? हो म्हणे, एवढ्या सगळ्यांसाठी विमान तयार आहे, आपण आता जाऊ वैकुंठाला. डुकराने सांगितलं ठीक आहे. त्याने आपल्या बायकोला आवाज दिला, अगं डुकरीनी. अरे डुक्कर काय आवाज देईल बरं? डुकरीनच म्हणेल ना. याचा अर्थ असा नाही बर का की सगळ्या नवऱ्यांनी अशीच हाक मारली पाहिजे. त्याने काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगितलं, मला काही घेणं देणं नाही. त्याने आवाज दिला, ते आले. तर मला सांगा, आता डॉक्टरची बायको असली तर आपण काय आवाज देतो? डॉक्टर. वकिलाची बायको असली तर? टेलरची बायको असली तर? महाराजची बायको असली तर? महाराज. आणि वारकाची बायको असली तर?
इथं असेल कोणी तर क्षमा मागून बोलते बरं का, पण जे म्हणतात ते सांग. तर त्याने आवाज दिला, अगं डुकरीनी. ती आली, तिने विचारलं, त्याने सांगितलं, हे पहा म्हणे भगवान आले आपल्याला वैकुंठाला न्यायला, राजे साहेब आले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण वैकुंठाला जाऊ. तिने सांगितलं ठीक आहे. आता ही त्याचीच बायको होती, ती काय आवाज दिली बरं, अरे डुकरा असं म्हणून. तिने सांगितलं जाऊ.